मित्रांनो, वनरक्षकांची 1256 पदे भरली जाणार। तर ही नवीन भरती नाही आहे, जी अगोदर तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि ज्याचा तुमचा पेपर झालेला आहे, म्हणजे ज्या भरतीची परीक्षा झालेली आहे त्याच भरती संदर्भातील ही अपडेट आहे। तर पहा, थेट वनरक्षकांची 1256 पदे भरली जाणार आहेत। ही एका प्रकारची मेगा भरतीच आहे। ही प्रक्रिया राबवण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला असून सदर प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत। तर पहा मित्रो, जी प्रक्रिया आपली सुरू आहे आणि जी सध्या पेसा केस अंतर्गत आलेली आहे त्यामुळे ती पेंडिंग आहे, तर ती प्रक्रिया आता पूर्ण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि वनमंत्री जे आहेत त्यांनी तशा सूचनासुद्धा दिलेल्या आहेत की आता पुढची जी प्रक्रिया आहे ती वेगाने पूर्ण करण्यात येणार आहे। त्यामध्ये पहा, 1256 तर टोटल 1256 पदे होती का? तर नाही। पहा मित्रो, एकूण पदे होती आपली 2138 म्हणजे जवळपास 2500ची भरती निघली होती। त्यापैकी 2138 हे पदं वनरक्षकांचे होते। त्यामधील फक्त आता 1256 पदांचीच प्रक्रिया जी आहे ती पुढे जाणार आहे आणि बाकी जे इतर पदे आहेत त्यांची भरती प्रक्रिया पेंडिंग आहे। त्याचं कारण काय? तर पहा, खाली दिलेलं आहे, ही भरती प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून खोळंबली होती, मात्र आता यामधून मार्ग काढत उमेदवारांना मोठा दिलासा देण्यात आला आहे। एकूण 2138 वनरक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। या 2138 वनरक्षक पदांसाठी 2 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने TCS आयॉन मार्फत परीक्षा घेण्यात आली होती। मात्र अनुसूचित क्षेत्रातील शासकीय पद भरती प्रक्रियेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने सर्वच पद भरती प्रक्रिया बाधित झाली। त्यामुळे सर्वच भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली होती। शेवटी यामधून मार्ग निघाला असून खोळंबलेल्या पद भरती प्रक्रियेस आता चालना मिळाली आहे। त्यानुसार राज्य शासनाने अनुसूचित क्षेत्र म्हणजेच पेसा सोडून उर्वरित 1256 वनरक्षक पदांची भरती करण्यास मान्यता दिलेली आहे। तर पहा मित्रो, जे पेसा क्षेत्र आहे ते या ठिकाणी तिथली भरती म्हणजे त्या ठिकाणी अर्ज केलेल्या उमेदवारांची जी भरती प्रक्रिया ती थांबवण्यात आलेली आहे आणि पेसा वगळता इतर जे क्षेत्र आहे त्या ठिकाणच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। म्हणजेच लवकर तुमची मेरिट लिस्ट किंवा स्कोर लिस्टसुद्धा जाहीर होऊ शकते। त्यानंतर तुमचे ते ग्राउंडसुद्धा लवकरच सुरू होऊ शकतात। जर तुम्ही पेसा क्षेत्राअंतर्गत येत नसाल, त्या ठिकाणी जर तुम्ही अर्ज भरलेला असेल तर तुमची प्रक्रिया जी आहे ती पुढे जाण्याची शक्यता आहे, साठी त्या ठिकाणी लिस्ट जाहीर होईल। तर पहा मित्रो, ही होती महत्त्वाची अपडेट। अशाच विविध अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।